आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. शेतकऱ्याची आजची स्थिती, धरावं तर चावतंय, सोडावं तर पळतंय, या कचाट्यामध्ये शेतकरी सापडलेला आहे. शेती करावं म्हटलं तर खर्चाकडून परवडत नाही, नाही करावं म्हटलं तर पोटाला काय खायचं. म्हणजे थोडक्यात इकडे आड आणि तिकडे विहीर झालेली आहे. त्याला सगळी कसरत करावी लागत आहे. मला देखील त्यांच्यासारखीच कसरत करावी लागते. पण कसं आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये नोकरी काळामध्ये थोडं कामकाज केल्यामुळं जी काही पेन्शन येते ही गडी माणसांच्यासाठी, लागवडीसाठी आणि इतर कामासाठी देखील मी वापरतो. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे धरावं तर चावतंय, सोडावं तर पळतंय, असं ही शेतीची अवस्था आहे. तर आपल्या शेतीमध्ये जवळजवळ आठवडा झालं आपल्या शेजारील चकाचक ग्रुप कार्यरत झालेला आहे. त्या बांबू आणि आले या प्लॉटमधील सगळी दगडं वेचून बाहेर काढलेले आहेत. राहिलेला हा जो प्लॉट आहे आपल्या बंगल्या शेजारी, ह्याच्यामध्ये आपण भुईमुगाचं बी टोकन, डबल टोकन करणार आहोत. म्हणजे थोडक्यात शेंगा लावणार आहोत. आणि हे त्यांनी आणलेले अवजार, टोपल्या म्हणा, पाटी म्हणा वगैरे, ठीक आहे. तर हे आहे चकाचक ग्रुपचं कामकाज. आता बघूया, धरावं तर चावतंय, सोडावं तर पळतंय, या संदर्भानं आपल्याला काय विचार सुचतील ते तुम्हाला सांगण्याचं कामकाज करत आहे. गेल्या 2 दिवसामध्ये इरिगेशन, महालक्ष्मी इरिगेशन आष्टा यांच्या पाटकऱ्या बुवाने आपल्याला पाणी दिलं आणि ह्या केळीला जीवदान दिलेलं आहे. जर का अजून 2 दिवस जर का पाणी मिळालं नसते तर हे लावलेली केळी रोपं ही वाया गेली असती आणि हा एक भरदुंड आपल्याला बसला असता. पण भगवंताची कृपा आणि इरिगेशनची कृपा या दृष्टीनं काल पाणी संपलं. पहा, रोपं कशी टवटवीत यायला लागलेले आहेत. म्हणजे ह्यातलाच एक प्रकार आहे. करावं तर भरदुंड बसतोय, न करावं तर काही मिळत नाही. ठीक आहे, दोन्हीची सांगड घालून आपण ही शेती सांभाळत आहोत. कायदा आणि व्यवहार ह्याची सांगड. आता हा आहे चकाचक ग्रुप. तुम्हाला वारंवार या केळीचे गोल्डन केळी बागेतील व्हिडिओ आपल्याला पाठवलेले आहेत. तर अशा प्रकारे हे चकाचक ग्रुपचं कामकाज त्यांना सांगितलेलं. जेवढं काय तणकाट आहे, जेवढं उपडून निघेल तेवढं ही जी कचरा कुंडी आहे म्हणजे गव्हाण, त्याच्यामध्ये टाका. जर काही जाता जाता एखादा दगड लागला तर दगडाचं ढीग करा, ते नंतर आपण त्या बांधाच्या बाजूला काढू. आणि ठिबकला शक्यतो खुरपं लागणार नाही. ठिबकला इजा झाली की पाणी तिथंच भळाभळा जायला सुरुवात होते. म्हणून सगळी काळजी घेऊन मालकाचं शक्यतो नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून हे कामकाज सुरू आहे. जे काय इतर पाठामध्ये आलेलं आहे ते सगळं काढा. उद्या आपणाला ह्याच्यातून चालत असताना, फिरत असताना कुणाच्या पायात दोरे अडकली, कुणाच्या पायात काय अडकलं, पडला वगैरे असं काय होऊ नये. म्हणजे दुसऱ्याच्या जीवाची काळजी घेऊन शेतकऱ्याला कामकाज करावं लागतं. गेल्या आठवड्यातील 1-2-3 महिलांनी जवळजवळ 20 गुंठ्यातील आलं आणि बांबू ह्याच्यातील दगड, धोंडी, कचरा, शिवाय ऊसाचं जे काही खोडबं होतं, जळान, पालापाचोळा, तो देखील बाजाराला लावलेला आहे. तर ते आहे समोरचं केलेलं कामकाजाचं चकाचक ग्रुपचं उदाहरण. आता या संपूर्ण केळी खोडवातील अशा प्रकारे हे भांगलन, अधिक दगड गोळा करणे, अधिक चगळा वगैरे काय असेल वाटे देणारा तो बाजूला काढणे, हे कामकाज सुरू आहे. मालकालाही गडीची सुटका नाही. लोकांना वाटतं शेतकरी मजेत आहे. शेतकरी मजेत नाही, मजेत तुम्ही आहात. तर पूर्वीच्या काळी आमचे आजी आजोबा सांगायचे, त्यांच्या काळामध्ये श्रेष्ठ शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी
परंतु ह्या कलियुगामध्ये आजकाल नोकरी नोकरी म्हणून सगळेजण नाचायला लागलेले आहेत आणि ह्या खाजगीकरणामुळं तर तुमच्या पोटाला पुरणारा एवढा पगारही खाजगीकरणामुळे मिळणं झालेला आहे. म्हणजे नोकरी आत्ता श्रेष्ठ जरी झाली असली तर तिचा तुमच्या जीवनामध्ये काही उपयोग नाही. आता व्यापारी जो आहे हा मध्यमच आहे. हा मात्र दोघांच्या पारड्यातील अन्न खायचं काम करतो. शेतकऱ्याचं बी खायचं काम करतो आणि नोकरदारांचं बी खायचं काम करतो आणि तो गले लट्ट होतो. म्हणजे मध्यम वर्ग हा सर्वात आता श्रेष्ठ झालेला आहे आणि शेतकरी हा कनिष्ठ झालेला आहे. कारण त्याची अवस्थाच अशी झालेली आहे, धरावं तर चावतंय, सोडावं तर पळतंय, कसं करावं हेच कळणं झालेलं आहे. ठीक आहे, जरी काही कळत नसलं तरी तुमचा विचार घेऊन, तुमचं सहकार्य घेऊन आपण ही शेती करणार आहोत. ठीक आहे, शक्यतो गवत उपडून काढा, येणारा दगड धोंडा ढीग मारा, नंतर आपण ह्या बांधाला त्याची थप्पी लावूया. काय अडचण आली अवश्य सांगा. ओके, धरावं तर चावतंय, सोडावं तर पळतंय, नाही तर उपाशी राहते. दोन्ही नाही जमलं तर आपोआप वर जाते. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.